नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण, चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल. या प्रकरणातील सराव संच 3.5 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.5 मधील पहिले 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत. सराव संच 3.5 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.5 मधील जे पहिले 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत ते ज्या गुणधर्मावर आधारित आहेत तो गुणधर्म प्रथम आपण समजावून घेऊया. जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजेच त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. या गुणधर्माचा वापर करून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. तसेच जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा या 2 गोष्टी आपल्याला माहीत असतात. जर दिलेले 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजे संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. आणि जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोन एकरूप असतात, म्हणजे संगत कोनांची मापे समान असतात. हेच सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी हाच गुणधर्म असा आपल्याला सांगता येईल. इफ 2 ट्रायंगल्स आर सिमिलर then their corresponding sides are in proportion, means the ratios of their corresponding sides are equal. And second property is if 2 triangles are similar then their corresponding angles are congruent, means measures of corresponding angles are same. So by using these properties we will solve the first 2 questions from practice set 3.5. practice set 3.5 म्हणजे सराव संच 3.5 मधील प्रश्न पहिला असा दिलेला आहे. मराठी माध्यमासाठी असा प्रश्न आहे, जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN तर त्यांचे संगत कोन आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. हाच प्रश्न सेमी इंग्रजीसाठी असा दिलेला आहे. इफ ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल LMN, write the corresponding angles of 2 triangles and also write the ratios of corresponding sides. आता हा प्रश्न आपण सोडूया. इथे आपल्याला दिलेला आहे की त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN हे आपल्याला दिले आहे. हेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील. ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल LMN, दिस इज गिव्हन. आता 2 त्रिकोण समरूप आहे ते आपल्याला दिलेलं आहे. आपण मगाशीच पाहिलेलं आहे की जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोन एकरूप असतात आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. इथे आपल्याला संगत कोन पण लिहायला सांगितलेत आणि संगत बाजूंची गुणोत्तरे पण लिहायची. मग प्रथम मी संगत कोन लिहून दाखवतोय. कोन X एकरूप कोन असणार आहे L. एकाच एक संगतीनुसार नावं घ्यायचे. तिथे पहिला शिरोबिंदू X आहे, इथे पहिला शिरोबिंदू L आहे, म्हणजे कोन X आणि कोन L एकरूप असणार आहेत. कोन Y एकरूप कोन M असणार आहे एकाच एक संगतीनुसार, आणि कोन Z एकरूप कोन N असणार आहे. या तिघांना मी एकत्रित आधार इथे देतोय की संगत कोन एकरूप, कारण दिलेले 2 त्रिकोण हे समरूप आहेत. जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोन एकरूप असतात, म्हणजेच त्यांची मापे समान असतात. म्हणजे इथे कोन X आणि कोन L एकरूप आहेत, कोन Y आणि M एकरूप आहे, आणि कोन Z आणि कोन N एकरूप आहे. हेच सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे असं लिहू शकतो. इफ ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल LMN, दिस इज गिव्हन, देन by using this property, if 2 triangles are similar then their corresponding angles are congruent, means their measures are same. So angle X is congruent to angle L. Here the points of both the triangles, means the vertices of both the triangles are 1-to-1 corresponded with this correspondency. XYZ is 1-to-1 corresponded with LMN. So we can write angle X is congruent to angle L, angle Y is congruent to angle M, and angle Z is congruent to angle N. So here XYZ is corresponded with LMN. So by using this correspondency we can write the corresponding angles are congruent. So we can write here reason
So corresponding angles are congruent. आता यातला पहिला प्रश्न आपला झाला. दोन त्रिकोण समरूप दिले होते, आपल्याला त्याचे संगत कोण आपण इथे लिहिले, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इथे लिहिलेले आहेत. आता आपल्याला दुसरा पार्ट यातला विचारलाय, संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. मग संगत बाजूंची गुणोत्तरे लिहिताना सुद्धा ही जी माहिती दिलेली आहे, त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN याचाच उपयोग करायचा. इथे एकाच एक संगतीनुसार ही नावं आहेत. तर संगत बाजूंची गुणोत्तरे लिहिताना सुद्धा एकाच एक संगतीनुसारच ती लिहायची आहेत. म्हणजेच XY बाजू घेतली तर इकडे आपल्याला LM लिहावं लागेल, LM ही बाजू घ्यावी लागेल आणि आपल्याला गुणोत्तरे लिहायची आहेत, म्हणजे अंश स्वरूपात हे आपल्याला लिहायचं आहे. XY ची संगत बाजू असणार आहे LM. सो XY छेद LM बरोबर YZ छेद MN बरोबर XZ छेद LN. अशा आपल्याला संगत बाजूंची गुणोत्तरे लिहिता येतील. याला आधार द्यायचा आहे संगत बाजू प्रमाणात, कारण आपण गुणधर्म पाहिलेला आहे की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात, म्हणजेच त्या संगत बाजू प्रमाणात असतात. हे सेमिंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला असं सांगता येईल, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then their corresponding sides are in proportion. The sides are in proportion means their ratios are equal. So ratios of their corresponding sides are equal. So we can write the corresponding sides as per the one-to-one correspondence here, which is given in this information that triangle XYZ is similar to triangle LMN. So this is given. So we can write the corresponding sides as XY upon LM. So XY is corresponded with LM. So we can write the ratio here XY upon LM is equal to YZ upon MN is equal to XZ upon LN. So we can write the reason here. The corresponding sides are in proportion. Are in proportion. So in this way we have solved the first question. सराव संच 3.5 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.5 मधील प्रश्न दुसरा सोडवूया. मराठी माध्यमासाठी असा प्रश्न दिलेला आहे. त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 4 सेंटीमीटर आहे, YZ बरोबर 6 सेंटीमीटर आहे, XZ बरोबर 5 सेंटीमीटर आहे. शिवाय आपल्याला माहिती दिलेली की जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR आहे आणि शिवाय PQ 8 सेंटीमीटर दिलेला आहे, तर त्रिकोण PQRच्या उरलेल्या बाजू काढायच्या आहेत. हाच प्रश्न सेमिंग्रजीसाठी असा दिलेला आहे. इन ट्रायंगल XYZ XY इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, XZ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. इफ ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल PQR and PQ is equal to 8 centimeter, then find the lengths of remaining sides of triangle PQR. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जो सुरुवातीला जो गुणधर्म पाहिला तोच पुन्हा एकदा वापरायचा आहे. इथे आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत आणि त्रिकोण XYZच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. मग जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजे त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. हा गुणधर्म आपण इथे वापरूया. म्हणजेच आपण दिलेली माहिती प्रथम मी लिहितोय. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR हे आपल्याला दिले आहे. मग यावरून मी या गुणधर्माचा उपयोग करतोय. जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात, म्हणजेच संगत बाजू प्रमाणात असतात. XY ची संगत बाजू आहे PQ, त्यांचं गुणोत्तर होईल XY छेद PQ. YZ ची संगत बाजू आहे QR, म्हणजेच गुणोत्तर झालं YZ छेद QR. आणि XZ ची संगत बाजू आहे PR. याप्रमाणे आपण या तिन्ही बाजूंची गुणोत्तरे इथे लिहिली. ही तिन्ही गुणोत्तरे समान असणार आहेत, म्हणजे संगत बाजू प्रमाणात आहेत. इथे मी लिहितोय संगत बाजू प्रमाणात. मग आता यामध्ये जी माहिती दिलेली आहे, ज्या बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे गणितात, ती त्यांच्या जागी ठेवतोय. XY ची किंमत आहे 4, PQ ची किंमत दिलेली आहे 8, YZ ची किंमत दिलेली आहे 6, QR ची किंमत आपल्याला काढायची आहे, XZ ची किंमत 5 आहे आणि PR ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता इथे 3 गुणोत्तरे आहेत. त्यापैकी पहिलं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे 4/8 आहे.
मग यावरून आपण QR आणि PR च्या किमती काढू शकतो. इथे तिन्ही गुणोत्तरे समान आहेत, त्यामुळे कोणतीही दोन गुणोत्तरे आपल्याला समान घेता येतील. मग याप्रमाणे मी आता पुढे गणित सोडवतोय. 4/8 बरोबर 6/QR. पहिली दोन गुणोत्तरे मी इथे समान घेतली आणि इथे दुसरं आणि तिसरं, पहिलं आणि तिसरं गुणोत्तर मी घेतोय. 4/8 बरोबर 5/PR. मग आता या ठिकाणी ही दोन गुणोत्तर घेतलीत. पहिलं आणि दुसरं गुणोत्तर इथे घेतलंय समान आणि पहिलं आणि तिसरं गुणोत्तर मी इथे घेतलेलं आहे आणि मग इथे आपण हे पुढे सोडवू शकतो. ते आपल्याला असं सोडवता येईल. इथे तिरकस गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले QR बरोबर 8 गुणिले 6 म्हणून QR बरोबर 8 गुणिले 6 हे 4 इकडे छेदात आले म्हणजेच QR बरोबर आपल्याला इथे भाग घालून उत्तर काढता येईल. 2 दुने 4 चा भाग गेला, इथे 2 त्रिक 6 चा भाग गेला, पुन्हा 2 एके 2, 2 चौक 8, 4 त्रिक 12 म्हणजेच एकक सेंटीमीटर मध्ये आहेत. सगळ्या बाजूंची लांबी सेंटीमीटर मध्ये दिली आहे. याला आपण एकक सेंटीमीटर लिहिलं. याप्रमाणे QR ची किंमत मिळाली 12 सेंटीमीटर. आता तशीच इथे PR ची किंमत आपल्याला काढता येईल. पहिलं आणि तिसरं गुणोत्तर इथे आपण समान घेतलेलं आहे. याप्रमाणे इथे तिरकस गुणाकार केला. 4 गुणिले PR बरोबर 8 गुणिले 5 यांचा आणि यांचा तिरकस गुणाकार झाला. PR बरोबर 8 गुणिले 5 हे 4 इकडे छेदात आले म्हणजेच PR बरोबर इथे भाग गेला 4 एके 4, 4 दुने 8, 5 दुने 10 एकक सेंटीमीटर. यावरून आपल्याला त्रिकोण PQRच्या बाजू उरलेल्या काढायच्या होत्या. मग एक बाजू PQ दिलेली 8 सेंटीमीटर, मग राहिलेल्या दोन बाजू आपल्याला काढायच्या होत्या QR आणि PR. तर त्यांची अनुक्रमे लांबी आलेली आहे. QR ची 12 सेंटीमीटर आणि PR ची 10 सेंटीमीटर. आता हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सोडूया. गणित मगाशीच मी वाचलेलं आहे. Triangle XYZ similar triangle PQR, this is given. So we can write here given. So whenever the two triangles are similar, we have learned this property. If two triangles are similar, then the corresponding sides are in proportion. That is, the ratios of their corresponding sides are equal. So we can write the ratios of corresponding sides as XY upon PQ is equal to YZ upon QR is equal to XZ upon PR. Here the corresponding side of XY is PQ, so ratio will be XY upon PQ. Corresponding side of YZ is QR, so YZ upon QR, and the third side is XZ upon PR. So we can write here these three ratios are equal because corresponding sides are in proportion. So we can write the reason here. Corresponding sides are in proportion. So this is the reason. Corresponding sides are in proportion. Now put the values which are given in the example. So the sides of triangle XYZ are given. XY is 4 here, YZ is 6 and XZ is 5. PQ is also given. PQ is equal to 8 centimeter. So write instead of PQ is 8 and QR and PR we have to find here. Now three ratios are equal. So we can take any two ratios here equal. So 4 upon 8 is equal to 6 upon QR. So first two ratios are equal here. Similarly, we can take first and third ratio are equal. So 4 upon 8 is equal to 5 upon PR. Now take the cross multiplication here. 4 into QR is equal to 8 into 6 and we can find QR here. QR is equal to 8 into 6 upon 4 here. Take 4 to the right hand side, it will be in the denominator. Now 2 2s are 4 and 2 3s are 6. Similarly here 2 1s are 2, 2 4s are 8 and 4 3s are 12. So QR is equal to 12 centimeter. Similarly we can find PR here. So take the first and third ratio here. Both the ratios are equal. So 4 upon 8 is equal to 5 upon PR. Take the cross multiplication here. 4 into PR is equal to 8 into 5. Now PR is equal to 8 into 5 upon 4. So take this 4 to the right hand side. It will be in the denominator. Now 4 1s are 4, 4 2s are 8 and 5 2s are 10. So PR is equal to 10 centimeter. So we have to find here the remaining sides of triangle PQR. Here PQ is already given in the example.
So we have to find QR and PR sites. So QR is 12 centimeter and PR is 10 centimeter.